मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आज झालेला पोलीस भरतीचा पेपरचा आपण विश्लेषण पाहणार आहोत। दिनांक पाहू शकता 21/7/2024 रोजी राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 2 पुणे यासाठी ही लेखी परीक्षा झाली होती। तर मित्रांनो, आजचा दिनांक पाहू शकता, आज ही लेखी परीक्षा झालेली आहे। तर एकूण 100 गुणांसाठी तुमची लेखी परीक्षा होती आणि 90 मिनिटाचा तुम्हाला कालावधी देण्यात आला। तर हे संपूर्ण पेपरचं विश्लेषण आपण पाहणार आहोत। या पूर्ण व्हिडिओमध्ये आपण जीकेचं विश्लेषण पाहणार आहोत। यानंतरच्या व्हिडिओमध्ये गणित आणि बुद्धिमत्ता तसेच व्याकरण देखील पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। यामध्ये आपण जीकेचे प्रश्न सर्व कव्हर करणार आहोत। यामध्ये पहिला जीकेचा प्रश्न आहे मित्रांनो, यामध्ये तुम्हाला दिलेला आहे, स्वातंत्र्यपूर्व काळात पुण्यातील प्रसिद्ध फर्ग्युसन कॉलेजची स्थापना डॅश डॅश या थोर राष्ट्रभक्तांनी केली आहे। तर मित्रांनो, स्वातंत्र्यपूर्व काळात फर्ग्युसन कॉलेजची जी स्थापना झालेली होती ती 1885 साली झाली होती। त्यामध्ये गोपाळ गणेशकर आगर असतील, लोकमान्य टिळक असतील, चिपळूणकर असतील आणि वामन शिवराम आपटे हे देखील होते। तर याचं योग्य उत्तर असणार आहे वरील सर्व, हे तुमचं योग्य उत्तर असणार आहे। त्यानंतरचा पुढचा जीकेचा प्रश्न तुम्हाला विचारला होता। यामध्ये खालीलपैकी टिंबटिंब हे पुस्तक महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेले आहे। तर मित्रांनो, महात्मा ज्योतिबा फुले यांनी शेतकऱ्याचा आसूड हे देखील महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिले। त्यानंतर गुलामगिरी हा देखील लिहिलेला आहे। त्यानंतर तृतीय रत्न हा देखील महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिला आहे। तर ऑप्शन क्रमांक डी पाहू शकता, सुधारक। सुधारकचे जे संस्थापक होते मित्रांनो ते होते गोपाळ गणेश आगरकर। तुमचं योग्य उत्तर, तुम्हाला काय विचारले, लिहिले नाही असं विचारले, तर तुमचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी। त्यानंतर प्रश्न क्रमांक 12 आहे मित्रांनो, भारताचे BBCIचे मुख्यालय टिंबटिंब या ठिकाणी आहे। मित्रांनो, BBCI नसून हा BCCI असू शकतं। तर तुम्हाला हे पाहायचं आहे मित्रांनो, BCCIचे मुख्यालय जर विचारलं असेल तर याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी, वानखेडे स्टेडियम मुंबई हे तुमचं योग्य उत्तर असणार आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 13 आहे। यामध्ये तुम्हाला काय विचारलेलं आहे, युरो चषक फुटबॉल स्पर्धा 2024चा अंतिम सामना कोणत्या शहरात खेळला गेला। तर मित्रांनो, युरोपची चषक स्पर्धा 2024ला झाली आहे। त्याचा अंतिम सामना जर्मनीमधल्या बर्लिन इथे खेळला गेला होता। तर ऑप्शन क्रमांक ए तुमचं योग्य उत्तर असणार आहे। तुम्हाला असे पण प्रश्न विचारले जाऊ शकतात। तर कोणतं स्टेडियम होतं ते देखील लक्षात ठेवा मित्रांनो। स्टेडियम होतं ऑलिम्पिया स्टॅडियन हे तुमचं स्टेडियम होतं। आणि जर शेवटचा सामना झाला होता कोणामध्ये झाला होता, स्पेन आणि इंग्लंडमध्ये झालेला होता मित्रांनो। 2-1 अशी बराबरी करून स्पेननं इंग्लंडला हरवलं होतं। स्पेन यामध्ये विजेता होतं, हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे काय मित्रांनो, पाहू शकता, प्रश्न क्रमांक आहे 29। यामध्ये तुम्हाला काय विचारलं आहे, भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती डॅश डॅश या आहे। तर सर्वांना माहिती असेल मित्रांनो, भारताच्या ज्या पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या प्रतिभाताई पाटील। ऑप्शन क्रमांक डी हे तुमचं योग्य उत्तर असणार आहे। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 30। तुम्हाला त्यामध्ये काय विचारलं आहे, राष्ट्रपतीला पदाची शपथ कोण देतो। राष्ट्रपती हे सर्वोच्च मित्रांनो, सर्वोच्च राष्ट्रपतीला जो शपथ देतो ते सरन्यायाधीश देतात। ऑप्शन क्रमांक सी तुमचं योग्य उत्तर असणार आहे। भारताचे जे सरन्यायाधीश असणार आहे ते राष्ट्रपतीला शपथ देतात। त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 31, ज्यामध्ये तुम्हाला विचारलेला आहे, घटना समितीने भारतीय राज्यघटनेत उद्देशपत्रिका ही संकल्पना कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतली आहे। तर मित्रांनो, भारताच्या राज्यघटनेची जी उद्देशपत्रिका आहे ती अमेरिका या देशाकडून घेतली आहे। ऑप्शन क्रमांक बी तुमचं योग्य उत्तर असणार आहे। त्यानंतर तुम्हाला प्रश्न क्रमांक 32 विचारला आहे। यामध्ये काय विचारलं आहे, महर्षी कर्वे यांनी टिंबटिंब येथील विधवेशी विवाह केला होता। तर महर्षी कर्वे, तर मित्रांनो शारदा सदन, ऑप्शन क्रमांक ए तुमचं योग्य उत्तर असणार आहे। शारदा सदन येथील महिलेशी विवाह केला होता। तर त्यांचं नाव पण लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो, त्यांना आनंदबाई कर्वे किंवा बाया कर्वे या नावाने देखील ओळखले जात होते। त्यानंतर तुम्हाला प्रश्न क्रमांक 33 काय विचारलेला आहे जीकेमध्ये। यामध्ये पुणे शहरात कोणकोणत्या संस्था आहेत विचारलं आहे। तर पहिली संस्था आहे मित्रांनो राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, हे देखील पुण्यामध्ये आहे। त्यानंतर सैनिकी अभियांत्रिकी कॉलेज हे देखील पुण्यामध्ये आहे। त्यानंतर सैनिकी वैद्यकीय महाविद्यालय हे तिन्ही पुण्यामध्ये आहेत मित्रांनो। तर याचा ऑप्शन क्रमांक डी तुमचं योग्य उत्तर असणार आहे। वरीलपैकी सर्व म्हणजे हे तिन्ही संस्था पुण्यामध्ये आहेत। त्यानंतर प्रश्न क्रमांक 34 मध्ये तुम्हाला काय विचारलेला आहे, BCG लस ही प्रतिबंध लस कोणत्या रोगासाठी वापरली हा तुम्हाला प्रश्न विचारला होता। तर याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो क्षयरोग, त्यालाच आपण आपल्या TB देखील म्हणू शकतो, TB किंवा क्षयरोग, हे ऑप्शन क्रमांक डी तुमचं योग्य उत्तर असणार आहे। त्यानंतर तुम्हाला जीकेचा प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक आहे 50, ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलेला आहे, कीर स्टार्मर
हे टिंबटिंब आहेत, ते हॉलंडचे क्रिकेटपटू आहेत का युनिव्हर्सिटी आहेत, त्याचं योग्य उत्तर असणार आहे ब्रिटनचे पंतप्रधान. ऑप्शन क्रमांक डी हे तुमचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 51 मध्ये तुम्हाला GK मध्ये विचारलेला आहे. आकारमानाच्या दृष्टीने योग्य क्रम लावायचा होता मित्रांनो. यामध्ये तुम्हाला राज्य दिलेले होते, त्यामुळे आकारमानाच्या दृष्टीने तुमचा योग्य क्रम लावायचा होता. त्याचा योग्य क्रम असणार आहे मित्रांनो राजस्थान सर्वात जास्त आहे मित्रांनो, त्यानंतर मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो. अशा प्रकारे ऑप्शन क्रमांक ए तुमचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर प्रश्न विचारला होता प्रश्न क्रमांक 52 आहे, ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलं होतं, भारतात सर्वात मोठा दिवस कोणता असतो. तर भारतात सर्वात मोठा दिवस जो असतो मित्रांनो 21 जून. ऑप्शन क्रमांक डी तुमचं योग्य उत्तर असणार आहे. तर अशा देखील तुम्हाला प्रश्न विचारला जातो, तर सर्वात कमी रात्र मोठा दिवस म्हणजे सर्वात लहान रात्र देखील हा प्रश्न विचारले आहेत. तर तुम्हाला ते देखील त्याचं उत्तर असणार आहे 21 जून. मोठा दिवस आणि लहान रात्र लक्षात ठेवायचं आहे, त्याचं ऑप्शन आहे मित्रांनो 21 जून. त्यानंतरचा जो पुढचा GKचा प्रश्न विचारला आहे, महाराष्ट्र शासनाने नव्याने वारकऱ्यासाठी स्थापन केलेली स्वातंत्र्य वारकरी महामंडळाचे मुख्यालय टेंबेटेंबे येथे असणार आहे. तर तुम्हाला इथे महाराष्ट्र शासनाचे जे वारकरी मंडळाच्यासाठी नवीन वारकरी मंडळाचे एक स्थापन केले मित्रांनो, वारकरी मंडळ स्थापन केले आणि त्याचे जे मुख्यालय असणार आहे पंढरपूर येथे असणार आहे. ऑप्शन क्रमांक ए तुमचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर GKचा प्रश्न विचारला मित्रांनो 54, ज्यामध्ये काय विचारलं आहे, पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतातर्फे टिंबटिंब हे भालाफेक स्पर्धेत सहभागी होणार आहेत. तर मित्रांनो ह्याचा ऑप्शन क्रमांक नीरज चोप्रा हे सर्वांनी लिहिलं असेल, पण नीरज चोप्रासोबत किशोर जेन्ना आणि अनु राणी, महिलामध्ये अनु राणी हे देखील भारतात पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये सहभागी होणार आहेत. तर ह्याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी वरीलपैकी सर्व हे तुमचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतरचा पुढील जो GKचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक आहे 76. यामध्ये तुम्हाला काय विचारले, भारतातील नव्याने लागू करण्यात आलेला भारतीय न्याय संहिता हा कायदा डॅश डॅश या कायद्याऐवजी अस्तित्वात आला आहे. तर मित्रांनो जो हा कायदा आहे भारतीय दंड संहिता याऐवजी अस्तित्वात आला आहे. ऑप्शन क्रमांक डी सी. ऑप्शन क्रमांक सी तुमचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर तुम्हाला प्रश्न क्रमांक 77 विचारला होता, तर त्यामध्ये तुम्हाला सेबीचा भारतीय शेअर बाजारावर नियंत्रण ठेवणाऱ्या सेबी या संस्थेचे पूर्ण रूप म्हणजे तुम्हाला लॉंग फॉर्म सांगायचा होता. तर ह्याचं लॉंग फॉर्म आहे मित्रांनो सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. ऑप्शन क्रमांक बी तुमचं योग्य उत्तर असणार आहे. तर सेबीचा लॉंग फॉर्म आहे मित्रांनो सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. त्यानंतरचा पुढील क्रमांकाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आहे 78, ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलं होतं, केंद्र शासनाच्या IREDA संस्था काय म्हणून कार्यरत आहे मित्रांनो, त्याचे कार्य काय हे विचारलं होतं. तर ऑप्शन क्रमांक सी याचं योग्य उत्तर असणार आहे. यामध्ये अक्षय ऊर्जा संवर्धन आणि कार्यक्षमता वर्धीसाठी कार्यरत संस्था आहे. तर ऑप्शन क्रमांक सी हे तुमचं योग्य उत्तर असणार आहे. यानंतरचा पुढील तुम्हाला GKचा जे प्रश्न विचारला आहे प्रश्न क्रमांक तुम्हाला विचारले 88 क्रमांक. यामध्ये राष्ट्रीय मतदार दिवस तुम्हाला क्रम लावायचा होता. राष्ट्रीय मतदार दिवस कधी आहे तर मित्रांनो 25 जानेवारी. तर तुम्हाला संविधान दिवस कोणता आहे ते विचारलं होतं. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर असणार आहे 26 नोव्हेंबर. ऑप्शन क्रमांक ए तुमचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतरचा पुढचा तुम्हाला GKचा प्रश्न विचारला आहे, सन 2024 यावर्षी शिवराज्य अभिषेक जो सोहळा झाला होता तर किती वर्ष पूर्ण झाल्याबद्दल राज्याभिषेक दिन साजरा होत आहे. तर ह्याला एकूण 350 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल हा राज्याभिषेक साजरा करण्यात येत होता. तर ऑप्शन क्रमांक बी तुमचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतरचा पुढील GKचा प्रश्न आहे. यामध्ये तुम्हाला काय विचारलं होतं, टिंबटिंब ही डॅश डॅश ही जगातील पहिली मिस AI आहे. तर मित्रांनो जगातील पहिली मिस AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुम्हाला विचारलं होतं. तर ह्याचं योग्य उत्तर असणार आहे केंजा लायली. ऑप्शन क्रमांक सी तुमचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतरचा पुढील क्रमांकाचा प्रश्न, तर तुम्हाला पुढचा प्रश्न विचारला मित्रांनो, खालीलपैकी कोणता अष्टविनायक पुणे जिल्ह्यातील आहे विचारला आहे. तर पुणे जिल्ह्यातील मित्रांनो थेऊर. ऑप्शन क्रमांक सी तुमचं योग्य उत्तर असणार आहे. तर अष्टविनायक पुणे थेऊर हा पुणे जिल्ह्यात आहे. सिद्धटेक हे अहमदनगर जिल्ह्यात आहे. तर ऑप्शन क्रमांक सी तुमचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील GKचा प्रश्न आहे. यामध्ये 94 क्रमांकाचा आहे. यामध्ये विचारलं आहे, ओम बिर्ला यांची टिंबटिंब या लोकसभेचा अध्यक्ष म्हणून निवड झाली, याचे अचूक उत्तर काय आहे. तर मित्रांनो ओम बिर्ला यांची 17व्या लोकसभेची अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. तर याचं अचूक उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी तुमचं योग्य उत्तर असणार आहे. तर अशा प्रकारे आपण संपूर्ण GKचे प्रश्न कव्हर केले आहेत मित्रांनो. यानंतर आपण बुद्धिमत्ता, गणित तसं व्याकरणचे देखील प्रश्न कव्हर करणार आहोत. तर मित्रांनो यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि साईडच्या बेल आयकॉनला ऑल करा, ज्यामुळे पोलीस भरती संदर्भात महत्त्वाचे अपडेट सर्वात अगोदर तुम्हाला मिळत राहतील. आणि सर्व पेपरचं विश्लेषण देखील आपण यापूर्वीचं पण बनवलेलं आहे मित्रांनो, नक्की जाऊन पाहून घ्या, ज्यामुळे असेच प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.